आम्ही नेहमीच म्हणतोय की कल्याण डोंबिवली महापालिकेचा कारभार जो आंधळ दळतं आणि कुत्रा पीठ खात आहे असं झालेलं आहे. मुळातच कोणाचा कोणाशी पायपोस नाहीये. शासनाचे जे उपायुक्त दर्जाचे अधिकारी आलेले आणि इतर खालचे अधिकारी याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे असं दिसून येतं नेहमीच. प्रत्येक जण असं सांगते की आम्ही शासनाची मोठी लोक आहोत. परंतु ज्या महापालिकेत आपण काम करतोय त्या महापालिकेमध्ये आयुक्त हे सर्व प्रमुख असतात आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणं ही त्यांची जबाबदारी असते. पण बरेचसे अधिकारी हे आयुक्तांचा आदेश सुद्धा पाळत नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही कल्याण शहरामध्ये ह्या ज्या काही अशा गोष्टी घडतायत ह्या लाजिरवाण्या आहेत. कारण की मयत माणसाची बदलीचं तुम्ही आदेश काढताय म्हणजे तुम्ही किती झोपेमध्ये आहात. गाढ झोपेमध्ये आहात का झोपेच्या गोळ्या घेऊन काम करताय का फक्त पुगार फुकट खाताय हे स्पष्ट दिसतंय. याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी पण जबाबदार आहेत ना उपायुक्त लेवलचे. ते सही कशी काय करतायत त्यांना कळत नाही का कुठला अधिकारी काय आहे. तर त्यांची पण जबाबदारी आहे. फक्त यायचं ऑफिसमध्ये एसी ऑफिसमध्ये बसायचं आणि काम करायचं आणि याला त्याला आदेश देत बसायचं. त्यापेक्षा तुम्ही फील्ड वर्कवर उतरा. कल्याण शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर काम करा. आयुक्तांना विनंती करतो की याच्यामध्ये उपायुक्त असू द्या की सहाय्यक आयुक्त असू द्या की खालचे कर्मचारी असू द्या या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि मी तर म्हणेल कसले सस्पेन्स बिस्पेन्स करता अशा लोकांना बडतर्फ करा. फुकटचा पगार घेतायत का.